नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाळ फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. नितेश कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जो हा कंटेंट उपलब्ध करून देत आहे तुम्हाला फ्री लेक्चरची सिरीज. या ठिकाणी त्याचं हे माझं लेक्चर मी या ठिकाणी विज्ञान शिकवतो. या ठिकाणी आपलं जवळपास 8वं का 9वं लेक्चर आहे. या ठिकाणी आपण जे चालू करत आहे ते आहे आपलं आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामधला जो भाग आहे तो आपण या ठिकाणी कव्हर कराय. तसंच एक सांगायची गोष्ट म्हणजे की जे आपले समजा आता जे सरांचे जे एक ॲप आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा, त्या ॲपवरती तुम्हाला 60% सध्या ऑफ आहे. 60% या ठिकाणी तुम्हाला ऑफ देण्यात येत आहे की ते फक्त 31 आता या जानेवारीपर्यंतच ते ऑफर चालू आहे. ते या ठिकाणी सर्वांनी लाभ घ्यावा. त्यावरती MPSC कंबाईन तसेच इतरही जे सरळ सेवेच्या भरती आहे त्या ठिकाणी ते पेड कोर्सेस स्वरूपात उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट म्हणजे दुसरं असं आहे की आता आपण आपल्या टॉपिककडे वळू. आता जर आपण आपले जर टॉपिक बघितले आरोग्य याच्यामधले आपल्या जे आरोग्यशास्त्र म्हणजे टॉपिक बघितले त्याच्यामध्ये आरोग्यशास्त्रामध्ये आपण जे केलेलं आहे रोग व रोगाचे प्रकार तो एक कव्हर झालेला आहे. दुसरं म्हणजे जीवाणूजन्य रोग. तिसरं म्हणजे विषाणू. कालच एक टॉपिक विषाणू आणि विषाणूजन्य रोग आपण तो कव्हर केलेला आहे. आज जो टॉपिक शिकू आपण संसर्गजन्य रोग म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज, हे आज आपण टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे होईल काय तुमचे जे आरोग्यशास्त्रामधला जो घटक आहे ज्याच्यावर जास्त फोकस असतो IBPS आणि TCS पॅटर्नचा. ठीक आहे. IBPS आणि TCS पॅटर्न हे आता याच्यावरती समजा जास्त फोकस राहील. याच्यावरती आरोग्य म्हणजे 40 आणि 50 या आरोग्य सेवकाच्या याच्यावरती, तर याच्यावरती जो जास्त फोकस असतो तो आपण या ठिकाणी पूर्ण म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे खोलात जाऊन किंवा याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतील अशा स्वरूपाचा आपण कव्हर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ठीक आहे. तर आजच्या आपण लेक्चरच्या या ठिकाणी सुरुवात करू. महत्त्वाचं म्हणजे काय आहे असंसर्गजन्य रोग. असंसर्गजन्य म्हणजेच काय नॉन कम्युनिकेबल डिसीज. नॉन कम्युनिकेबल डिसीज हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच काय की जे आपल्या म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फैलत नाही. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फैलत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही किंवा त्याचा संसर्ग होत नाही, त्यालाच काय म्हणतो आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. त्याचं म्हणजे कसं आहे की आपण त्या रोगाच्या संपर्कात जरी आलो की एखादं समजा सपोज जर आपण कर्करोगाचं उदाहरण घेऊ किंवा कॅन्सरचं उदाहरण घेऊ, आपण कर्करोगाच्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आलो किंवा आपल्या घरच्याला किंवा एखाद्या घरच्या व्यक्तीला कर्करोग झाला असेल तर तो एक असंसर्गजन्य रोग आहे. त्याच्यापासून तो आपल्याला होत नाही, तो त्याच्या पुरताच मर्यादित राहतो. हालाकी त्याला त्रास होईल तो त्याचा प्रश्न समजा, पण तो संसर्गजन्य आहे का नाही. आपल्या शिकण्याच्या भाषेतून जर बघितलं तो संसर्गजन्य आहे का नाही, तो असंसर्गजन्य रोग आहे. ठीक आहे. म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतात त्याला. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण याच्यामध्ये हे कव्हर करण्याचा प्रयत्न कर्करोग. नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच काय होते तुम्हाला सांगितलंच आहे मी की जे म्हणजेच जे फैलत नाही, हे या ठिकाणी महत्त्व लक्षात ठेवायचं. शरीरातील आता आपण या ठिकाणी नॉन कम्युनिकेबल डायरेक्ट हे करू की याच्यामधले जे कोणकोणते कोणकोणते रोग आहे ते या ठिकाणी कव्हर करू आपण. ठीक आहे. शरीरातील कोणत्याही भागाचे कर्करोग म्हणजेच कॅन्सर म्हणतात याला, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कर्करोग म्हणजेच काय कॅन्सर. शरीरातील कोणत्याही भागात नको असलेली व अमर्याद अनियमित आणि गाठीच्या स्वरूपात झालेली पेशींची वाढ म्हणजेच कर्करोग होय. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कर्करोग म्हणजेच काय की जे समजा आपल्या शरीरातील जे हे असतात काय म्हणते पेशी असतात, जे आपल्या स्वरूपात पेशी असतात आहे की नाही, पेशी असतात त्या पेशीची म्हणजे सेलची जे अमर्यादित झालेली वाढ म्हणजे आपल्या जे समजा आवश्यकतेपेक्षा जे मर्यादित पेशीची झालेली वाढ जनरली काय होते की WBCचे जे प्रमाण असते ते 2 लाखापर्यंत असते. ठीक आहे. हे 2 लाख असते समजा, 2 लाखापर्यंत आपण झेलू शकतो. ते मीटर याच्या डायमीटरमध्ये असते समजा की त्या याच्या मीटरमध्ये आपल्या याच्यामध्ये एका फ्रिक्वेन्सीपर्यंत आपण ती झेलू शकतो. पण 2 लाखाच्या वरती जर गेली, आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं की 2 लाखाच्या वरती गेली की त्यावेळेस काय होते कॅन्सरचं प्रमाण चालू होते. आणि या कॅन्सरमध्ये पण काय होतात की कर्करोगात मुख्य त्याच्यातनी सुद्धा 2 प्रकार पडतात. कॅन्सर आपण म्हणतो. महत्त्वाचं होते काय की कॅन्सर म्हणजेच काय की आपली जी पेशी असते, ज्या ठिकाणी पेशीज म्हणजे काय जे सेल्स असतात त्या ठिकाणचे सेलचं अमर्यादित झालेलं वाढलेलं प्रमाण म्हणजेच काय कॅन्सर.
कॅन्सर कसं होतं गाठीच्या स्वरूपात. आता गाठ म्हणजेच काय, आपल्या शरीरावर एखादा असा फुगोटा येतो एखादा, ठीक आहे, असा फुगोटा येतो, ठीक आहे, हे आपल्या शरीराचं वरचं कवर आणि असा फुगोटा येतो, किंवा आतमधून गाठ ही आतमधून असू शकते आणि बाहेर पण असू शकते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, बाहेरून जर गाठ आली की तुम्हाला कॅन्सर आहे, किंवा आतमधून गाठ आली म्हणजे असं नाही की दोन्ही ठिकाणी होऊ शकते. ही गाठीचा प्रकार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला या ठिकाणी गाठ झाली किंवा या ठिकाणी झाली, जो समजा शरीराचा भाग आहे त्याच्यावरती जे वरचं समजा गाठीचं अमर्यादित झालेली जी पेशी आहे, समजा सेलची वाढ, ती काय ती कॅन्सर असू शकते. आणि प्रत्येकच गाठ ही कॅन्सर असेल का नाही, या ठिकाणी लक्षात ठेवायचं की म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येकीच गाठ ही आपली कॅन्सर किंवा बाकी अशा डिसीजमध्ये असू शकते, असं काही नाही आहे. आता कर्करोगामध्ये पण 2 प्रकार पडतात ते या ठिकाणी कव्हर करू. आता कर्करोगात 2 प्रकार कोणकोणते प्रकार पडतात. आता एक निरुपद्रवी कर्करोग आणि घातक कर्करोग हे 2 प्रकार पडतात. कोणकोणते, बेनिगन कॅन्सर आणि दुसरे काय मॅलिग्नंट कॅन्सर, हे 2 प्रकार पडतात. म्हणजेच निरुपद्रवी कर्करोग आणि दुसरं म्हणजे घातक कर्करोग. हे कशाचे प्रकार आहे, कर्करोगाचे 2 प्रकार पडतात. यामध्ये काय होते, जो निरुपद्रवी कर्करोग आहे हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही. महत्वाचं होते काय की जो हा म्हणजे जो निरुपद्रवी जो कर्करोग आहे तो काय होतो की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी याचा जो फैलाव आहे तो होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी समजा सपोज एखादी गाठ झाली आपल्या शरीरामध्ये, ही जर गाठ झाली तर या गाठीपुरता मर्यादित किंवा त्या एरिया पुरता एवढ्या मर्यादित राहत होतो. म्हणजे असं तो फैलत नाही आहे का नाही, असा त्याचा तो प्रसार करत नाही. तर हे काय, याला काय म्हणतो आपण, निरुपद्रवी कर्करोग असे म्हणतात. म्हणजेच बेनिगन कॅन्सर असे म्हणतात, त्यालाच आपण ट्यूमर म्हणतो. ट्यूमर हे गाठीच्या स्वरूपात असते, ठीक आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ट्यूमर हे आपल्या शरीरात कुठे पण तयार होऊ शकतात. मेंदूमध्ये होतात, आपल्या म्हणजे इतर शरीरामध्ये तयार होऊ शकतात ते, ठीक आहे. म्हणूनच हा कमी घातक आहे. शस्त्रक्रिया करून ही गाठ काढता येते, ठीक आहे. शस्त्रक्रिया करून ही गाठ काढता येते, ठीक आहे. ही गाठ काय करता येते आपल्याला, तर ही गाठ काढून घेता येते. त्याच्यामुळे याच्यावर असं काहीच परिणाम नाही किंवा आपल्याला याच्यावरती खूप दुष्परिणाम होतात, काहीच नाही. हे काही नाही, आपल्याला म्हणजे हा कॅन्सर आपल्याला दुरुस्त करता येते. आता नेक्स्ट म्हणजे काय, आपण घातक कर्करोग. याच्यात काय, मॅलिग्नंट कॅन्सर म्हणजेच काय की जो घातक कर्करोग आहे हा याचं कसं काय आहे, तर हा एका अवयवाकडून दुसऱ्या अवयवाकडे पसरतो. या पसरण्याच्या गुणधर्माला मॅटेटॅस्टिस असे म्हणतात. होते काय की समजा जर या ठिकाणी समजा हाताला जर कर्करोग झाला असेल तर या ठिकाणी तो फैलत पूर्ण आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये सुद्धा फैलू शकतो. जवळपास आपल्या समजा आपल्या जर याच्यामध्ये जर बघितलं, स्त्रियांमध्ये सर्वात जास्त गर्भाशयाची कॅन्सरचं प्रमाण जास्त दिसते, पुरुषामध्ये तोंडाचं प्रमाण जास्त दिसते. हे प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की आताच एक आपल्या सिरम इन्स्टिट्यूटने एक लसीचा शोध लावला होता, सारखी म्हणजे त्याचं नाव नाही आठवत आहे, पण एक नवीन लस लावली की जे जनरली आपल्या गर्भाशयाच्या कर्करोगावरती चालते. त्यावेळेसच एक डाटा आला होता की भारतातील जे स्त्रिया आहे यांना सर्वात जास्त जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते कोणतं होते, ते गर्भाशयाचं, ठीक आहे. आणि पुरुषांना जर होत असेल तर ते कोणाचं होते, ते आपल्या घशाचं, आपल्या म्हणजे जबड्याचं किंवा तोंडाचं म्हणता येईल आपल्याला, ठीक आहे, तोंडाचे. कारण पुरुषाचं काय होते की आपण पुरुष हे जास्त समजा खर्रा किंवा जे धूम्रपानयुक्त पदार्थ असतात ते जास्त खातात त्याच्यामुळं. आणि स्त्रियांना याचं काय होते, तर समजा त्यांच्या गर्भाशयामध्ये किंवा समजा काही जे झाल्यानंतर आपण जे बाळ झाल्यानंतर जे आपण समजा जे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे ते घेतलं नसल्यामुळे ते त्या ठिकाणी ते होतात, ठीक आहे. असं होतं. आपण आपल्या मुद्द्याकडे होती. हा जास्त घातक आहे. हा कसा आहे, जास्त घातक आहे कारण का घातक आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो फैलत राहतो, नेहमीच फैलत राहतो. त्याची संख्या कशी, आता या ठिकाणी समजा शरीराच्या कोणत्या एका अवयवाला झाला, तो समजा बॉडीचा एखाद्या कोणत्या स्ट्रक्चरला झाला, ते काय पूर्ण शरीरामध्ये आपल्याला फैलण्याचं काम करतो. आपला पस कसा असतो, एखादी पस म्हणजे कातिंग वगैरे आपल्याला चावली, ते कातिंग कसं असते की एखाद्या ठिकाणी जर फोड झाला, तो जर फोड फुटला आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचा जर पस लागला, ते त्या ठिकाणी सुद्धा एक नवीन फोड तयार करतो. तशा पद्धतीचं हे आहे की ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे असं फैलत पूर्ण जागा कव्हर किंवा आपले पूर्ण बॉडी स्ट्रक्चर कव्हर करण्याचं काम करतो. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे कर्करोग पुढील प्रमाणे पाहू आपण. आता एक कर्करोगामध्ये पण सुद्धा याच्यामध्ये प्रकार पडतात की त्याच्या नावानुसार, म्हणजे जर समजा हाडाचा कर्करोग झाला, उतीचा झाला किंवा काय, आपण ते या ठिकाणी बघणारच आहे. आता रक्ताचा कर्करोग, म्हणजे याला काय म्हणू आपण, रक्ताचा म्हणजेच ब्लड कॅन्सर. तुम्ही ऐकलंच असेल की पिक्चरमध्ये जनरली सर्वात जास्त ब्लड कॅन्सरचं प्रमाण पहिले निघत होतं, आता निघत नाही ते, ठीक आहे. आता रक्ताचा ल्युकेमिया, ब्लड कॅन्सरला काय म्हणतो आपण, ल्युकेमिया. ज्या ठिकाणी समजा ब्लड कॅन्सर झाला तर त्याला काय म्हणतो, ब्लड म्हणजेच काय, ब्लडमध्ये जे असणारे जे पेशी आहे, ब्लडमध्ये असणारे जे सेल्स आहे, ठीक आहे,
जे ब्लडमध्ये असणारे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये अमर्यादित झालेली त्याची वाढ म्हणजेच काय ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर म्हणजेच काय त्यांच्यामध्ये झालेली अमर्यादित वाढ, ठीक आहे, त्याच्या पेशीमध्ये. तर काय होते की त्याला काय म्हणतो आपण ल्युकेमिया, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे जे संयोजी ऊतीचा कर्करोग. आता संयोजी ऊती म्हणजे काय, जे आपले जे टिश्यू असतात ते जे आपले वेगवेगळे आपले शरीरामध्ये जे ऊती असतात ते काय असतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कार्य करत असतात. आपल्या जबड्यामध्ये वेगळ्या ऊती असतात म्हणजे त्यांचं वेगळं कार्य असते की त्यांचं चावणं कार्य असते, ठीक आहे. आणि आपल्या शरीरामध्ये जे वेगळ्या असतात, दंडामध्ये वेगळ्या असतात, पायामध्ये वेगळ्या असतात, ह्या वेगवेगळ्या ऊती वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात. आणि त्याचा जर समजा त्यालाच आपण काय म्हणतो कनेक्टिंग टिश्यू म्हणतो, ठीक आहे. जे आपले टिश्यू असतात समजा त्याला आपण कनेक्टिंग टिश्यू म्हणतो, ऊतीचा म्हणजे टिश्यूचा. ते याला काय म्हणतो सार्कोमा. सार्कोमा म्हणजेच आपल्या संयोजी ऊतीचा कर्करोग, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. काय काय सांगितलं, रक्ताचा कर्करोग म्हणजे ब्लड कॅन्सर म्हणजेच काय ल्युकेमिया, आणि संयोजी ऊतीचा म्हणजेच कनेक्टिंग टिश्यूचा जो कर्करोग असतो त्याला काय म्हणतो आपण सार्कोमा असे म्हणतो, ठीक आहे. आता नेक्स्ट म्हणजे तिसरं आपण या ठिकाणी कव्हर करू लसिका पेशींचा कर्करोग म्हणजेच लिम्फोमा, हे या ठिकाणी लक्ष. आता लसिका पेशी लिम्फोटिक सेल्स, आता ह्या लसिका म्हणजे आपल्या सेल्सचाच एक प्रकार आहे, ठीक आहे. याला काय म्हणू आपण लिम्फोटिक सेल्स लक्षात ठेवा, किंवा लसिका पेशिकाचा कर्करोग म्हणजेच काय लिम्फोमा, हे या ठिकाणी म्हणजे नावावरून तुम्हाला लक्षात ठेवता येते, जास्त काही ते हार्ड नाही, ठीक आहे. आणि नेक्स्ट म्हणजेच काय अभिस्तर ऊतीचा कर्करोग म्हणजेच इपिथेलियल सेल्स याचा जो कर्करोग होते याला काय म्हणतो आपण कार्सिनोमा. आणि दुसरं म्हणजेच काय विविध ग्रंथीचा जो कर्करोग होतो त्याला काय म्हणतो आपण ॲडिनोमाज. याला काय म्हणतो आपण ॲडिनोमाज, ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. परत एकदा रिपीट करू, रक्ताचा कर्करोग म्हणजेच काय ल्युकेमिया. याच्यावर डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, त्याच्यामुळे हे महत्त्वाचं टॉपिक आहे, ठीक आहे. रक्ताचा कर्करोग म्हणजेच काय ल्युकेमिया, हे ठिकाणी लक्षात ठेवायचं. रक्ताचा कर्करोग म्हणजेच काय ल्युकेमिया, रक्ताचा कर्करोग म्हणजे काय ल्युकेमिया, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. संयोजी ऊतीचाच किंवा कनेक्टिंग टिश्यूचा कर्करोग म्हणजे काय सार्कोमा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. लसिका पेशिकाचा कर्करोग म्हणजेच लिम्फोटिक सेलचा कर्करोग म्हणजेच काय लिम्फोमा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ते काय अभिस्तर ऊतीचा कर्करोग म्हणजेच काय इपिथेलियल सेलचा कर्करोग म्हणजेच काय कार्सिनोमा, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि विविध ग्रंथीचा कर्करोग म्हणजेच काय होते, जे ग्रंथी असतात, ग्रंथी म्हणजेच काय ग्रंथी आपण तुम्हाला माहिती आहे ते ग्लँड वगैरे असतात, ग्रंथी म्हणत त्याला आपण ग्लँड म्हणतो, की जे आपल्या शरीरामधून जे एन्झाईम म्हणजेच काय म्हणतात एन्झाईमला मराठी एन्झाईम्स जे स्त्रवण्याचं आपलं लिक्विड जे असते, समजा आपण लाड असतो, लाड म्हणजे एक एन्झाईमच आहे जे स्त्रवण्याचं जे काम करत असतात. ते कोण करत असतात, विविध जे आपल्या ग्रंथी असतात आपल्या शरीरामध्ये. जर त्या ग्रंथीचा जर कर्करोग झाला असेल तर काय म्हणतात त्याला ॲडिनोमाज, ठीक आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याला काय म्हणतो आपण ॲडिनोमाज, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आता नेक्स्ट कव्हर करू आपण या ठिकाणी, ठीक आहे. कर्करोग होण्याची महत्त्वाची कारणे जर होते काय, समजा कर्करोग हा कशामुळे होतो हे या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आता आपण कर्करोग पाहिले, कर्करोग कसा होतो, म्हणजे ॲक्च्युली कर्करोग काय आहे की अमर्यादित झालेली पेशीची वाढ म्हणजे कर्करोग असते. ते 2 लाखाच्या वरती गेले, आपण ते बी बघितलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला कर्करोग बघितला, समजा तो कॅन्सरचा बघितला. आता कर्करोग होण्याची महत्त्वाची कारणे काय आहे, कर्करोग हा साधारणतः ज्या घटकामुळे होतो त्या घटकाला काय म्हणतो आपण कार्सिनोजेन म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण कार्सिनोजेन. आता या ठिकाणी होते काय की आता समजा एखाद्या कॅन्सर झाला तर कॅन्सरचं मूळ कारण शोधून काढलं जाते की हा कॅन्सर कशामुळे झाला त्याला, ठीक आहे. आता कोणत्या पेशीमुळे वाढ झाली किंवा कोणत्या पेशीमुळे झाला, आणि त्या पेशीला काय म्हणतो आपण मग कार्सिनोजेन असे त्याला म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो कार्सिनोजेन, ज्याच्यामुळे जे कारणीभूत घटक ठरतात की ज्याच्यामुळे हा कॅन्सर झाला आहे त्याला आपण काय म्हणतो कार्सिनोजेन म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर उदाहरणार्थ याच्यामध्ये उदाहरण सांगितलेलं आहे की तंबाखूमुळे काय होतो, तंबाखूमुळे हा तोंडाचा कर्करोग होतो. मग येथे तंबाखू आहे, कार्सिनोजेन कोण आहे या ठिकाणी कार्सिनोजेन या ठिकाणी काय ठरतो, या ठिकाणी तंबाखू हा कार्सिनोजेन ठरतो. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय ठरतो तंबाखू हा कार्सिनोजेन ठरतो, ठीक आहे. कार्सिनोजेन म्हणजेच काय कारणीभूत घटक, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कार्सिनोजेन म्हणजेच काय कारणीभूत घटक, कारणीभूत घटक की ज्यामुळे कॅन्सरचं प्रमाण म्हणजे होते किंवा ज्याच्यामुळे कॅन्सर होतो किंवा ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते, ठीक आहे. आता कर्करोग होतो. आणि नेक्स्ट आता याच्यामध्ये काही उदाहरणं म्हणजे ॲक्च्युली हे डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड येणारे प्रश्न आहे की ज्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे की याच्यामध्ये काय येतं की तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो, तसेच सिगारेटमुळे ग्रासिका कंठ आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं जे तंबाखू असतात, हालाकी धूम्रपान करणं हे वाईटच आहे पण करूच नाही ते म्हणजे जनरली,
याचं जे तंबाखू किंवा हे जे आहे ते समजा ॲक्च्युली याचा उपयोग मेडिसिन किंवा कायच्यामध्ये थोड्या प्रमाणातच केला जातो, पण याचा सर्वात जास्त जो उपयोग असतो ते मिसयूजच केला जातो आपण, त्याच्यामुळे ते करायला नाही पाहिजे. ठीक आहे. तंबाखूमुळे कशाचा होतो ते या ठिकाणी लक्षात ठेवू, तोंडाचा. तसेच सिगारेटमुळे ग्रासिकाचा या ठिकाणी लक्षात ठेवा, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो. याच्यामुळे सांगा. ठीक आहे. आपण काय करू, तंबाखूमुळे कशाचा, तोंडाचा, आणि सिगारेटमुळे कशाचा, ग्रासिका. जो आपली ग्रासिका असते समजा ज्याच्यामधून धूर आतमध्ये जातो ते ग्रासिका, किंवा कंठ आणि फुफ्फुसाचा, या तिन्ही याचा होऊ शकतो. ज्या ठिकाणी हे बघा आपल्या ग्रासिकामधून आतमध्ये धूर जातो त्याचा पण होऊ शकतो, तसेच कंठाचा सुद्धा होऊ शकतो, आणि फुफ्फुसाचा, या तिन्ही याचा रोग कशामुळे होऊ शकतो आपल्याला, सॉरी रोग मधल्यापेक्षा कॅन्सर कशामुळे होऊ शकतो, सिगारेटमुळे होऊ शकतो. ठीक आहे. आणि तंबाखूमुळे कशाचा, तोंडाचा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता धुरावर भाजलेले पदार्थ म्हणजे स्मोक फिशेस. याच्यावरती काय होते, धुरावर जे भाजलेले पदार्थ असते, तुम्ही जनरली बघितलं असेल, आता एक नवीन ट्रेंड आलाय की जे आपलं पनीर असतात किंवा जे चिकन असतात जे धुरावर भाजून खाल्ले जातात, है की नाही, धुरावर भाजतात ते. ठीक आहे. धुरावर असे भाजतात, त्याला वाफ दिली जाते, किंवा एक असे त्याला ते असे दोन असे आपल्या सुया असतात, त्या सुया त्याला टोचून ते भाजल्या जातात. ते जे पदार्थ जर खाण्यात आले, ठीक आहे, स्मोक्ड फिशेस, याच्यावर अति खाल्ल्यामुळे काय होते, जठराचा जो आपला जठर असते त्या जठरावर काय होते, ते जे पार्टिकल्स असतात, जे समजा आपण जे भाजताना काय होते की जे आपल्याला सुया असतात, आहे का नाही, या सुयाला, आणि त्याला चिकन किंवा आपले समजा पनीर लावले जाते, आणि जो खालून जो आपला धूर निघतो डायरेक्ट, जो आपण डायरेक्ट जार लावतो आणि त्याच्यावर तो डायरेक्ट आपण भाजला जातो ना, आहे का नाही. याच्यामुळे काय होतं, याच्यातनी जे बाइंडिंग पार्टिकल असतात, जे छोटे छोटे बाइंडिंग पार्टिकल असतात, जे की आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात, ते याच्यामध्ये प्रवेश करतात, आहे का नाही. कशामध्ये, की जे आपले धुरावर जो पदार्थ भाजत आहे, आपण समजा चिकन असो किंवा आपलं जर पनीर असो, त्या ठिकाणी त्याच्यावर डायरेक्टली ते इम्पॅक्ट त्याच्यावर डायरेक्ट चिकट टाकते. त्याच्यामुळे होते काय, त्याच्यानंतर तो आपण खातो, खाल्ल्यानंतर काय होते की ते डायरेक्ट सरळ आपल्या पोटामध्ये जठरामध्ये जातात, त्याच्यामुळे ते जठरामध्ये ते तसेच साचून राहतात, आणि काही दिवसांनी त्या जठराचा तो कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे जास्त प्रमाणात जर झालं, कोणत्याही याचा समजा अतिरेक जर जास्त झाला तर त्याचं समजा रूपांतर म्हणजे रोगामध्ये किंवा त्याचं विनाशामध्ये रूपांतर होते. तसंच या ठिकाणी म्हणजे जठराचा कर्करोग होऊ शकतो. ठीक आहे तुम्हाला. आता नेक्स्ट म्हणजे आपण तिसरा पॉईंट या ठिकाणी कव्हर करू. कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना फुफ्फुसाचा व त्वचेचा कर्करोग झाल्याचे आढळून येते. होते काय की कारखान्यामध्ये काय होते की ज्या ठिकाणी आपण कारखान्यामध्ये काम करतो त्या ठिकाणी समजा फुफ्फुसाचा आणि त्वचेचा सर्वात जास्त कर्करोग झाल्याचे आढळून येते. असं काय होत असेल तर कारखान्यामध्ये काय असते की जास्त प्रमाणात केमिकलचा यूज केला जातो, आहे की नाही, केमिकलचं जास्त प्रमाणात यूज केलं जातो, आणि त्या ठिकाणी केमिकलला उकळलं जाते किंवा केमिकलमध्ये ते मिक्स केलं जाते. त्या ठिकाणी म्हणजे काय होते की त्वचेच्या संपर्कात येते ते, आणि त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त प्रमाणात असते, आणि ह्युमिडिटीमध्ये जर केमिकलचं काही वाफेचं प्रमाण जर मिक्स झालं त्या ठिकाणी आपल्या त्वचेवर ते साहजिकच आहे की ज्या ठिकाणी ते वर्कर ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांच्या त्वचेवर बसणार. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना त्वचेचं कॅन्सर होतो. ठीक आहे. हा तर त्वचेचा झाला. पण फुफ्फुसाचं काय होतं की त्या ठिकाणी जे बर्नर्स असतात, म्हणजे ज्या ठिकाणी ते एखादे प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं आहे त्या ठिकाणी ते बर्नरचा उपयोग करतात, त्या ठिकाणी जे धूर असतात ते आपल्या फुफ्फुसांना जातात. त्या ठिकाणी आता नवीन एक टेक्नॉलॉजीनुसार आपण जे आहे समजा काही ठिकाणी जो आपण माचा वापर करून त्याला आपण टाळू शकतो, झाल्याचे समजा आढळून आले, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे जास्त सहज दारूच्या सेवनामुळे यकृताचा कर्करोग. आता सहज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जे ऍसिडचं प्रमाण जास्त असते, म्हणजेच काय याच्यामध्ये आपण तुम्ही सरळ आपण तुम्हाला भाषेत सांगतो. ठीक आहे. की होते काय की डायरेक्टली जर आपण दारू पिली की दारू काही प्रमाणात आपल्या शरीरासाठी चांगली पण आहे आणि तेवढ्याच प्रमाणात ती वाईट पण आहे. ठीक आहे. पण होते काय, आपण जी दारू असते ती जर आपण डायरेक्टली आपल्या शरीरामध्ये टाकली ती जास्त सहज असते. सहज म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे अल्कोहोलचं प्रमाण असते खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ती आपल्या शरीराला घातक असते एका दमाने. ठीक आहे. एका दमाने कोणती गोष्ट केली ती घातकच असते. तसंच ते आहे की आपण जे अल्कोहोल ते डायरेक्ट जर घेतलं ते खूप घातक असते. जर घ्यायचं जर असेल सर तुम्हाला तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून म्हणजे त्याची जी सहजता आहे ती कमी करून जर घेतलं ते फायदेशीर राहील. ठीक आहे. म्हणजेच तसं घ्यायलाच नाही पाहिजे असं मी तुम्हाला सपोर्ट नाही करत आहे की घेतलं पाहिजे म्हणून, पण जे घेणारे सांगत आहे की त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढते, की जे कॅन्सरचं प्रमाण आहे ते याच्यामध्ये जर सहज जर याची कमी करून जर आपण घेतलं ते उलट जास्त फायदेशीर आपल्याला ठरते. ठीक आहे. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. बियर म्हणजेच बियरच्या अतिसेवनामुळे मलाशयाचा म्हणजे रेक्टमचा कर्करोग होतो. ज्या ठिकाणी समजा
आपला मलाशय जे आपलं समजा ज्या ठिकाणी आपला गुरुद्वार किंवा त्याच्या आधीचा जो पार्ट आहे तो मलाशय म्हणला जाते त्याला, ठीक आहे, की ज्या ठिकाणी मलाचं प्रमाण ते साठवण्याचं काम करते. त्या ठिकाणी होते काय, ज्या ठिकाणी समजा आपण जर बिअरचं प्रमाण, आपण तर याचं दारूचं तर बघितलंच, पण बिअरमध्ये काय असते की त्याच्यामुळे काय असते, मलाशय खराब करण्याचं खूप म्हणजे त्याच्यामध्ये काही कंटेन्स असतात की जे मलाशय खराब होऊ शकते किंवा त्याचा कर्करोग होऊ शकतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दारूच्या सेवनामुळे कशाचा होतो कर्करोग? यकृताचा. म्हणजे ते यकृत आपल्याला माहिती आहे की जनरली जे दारू पिणारे माणसं असतात की जे जास्त ड्रिंकर असतात तर त्यांची जी यकृत असतात म्हणजे लिव्हर बेकार झाले म्हणतो आपण सरळ सरळ, आहे का नाही, यकृताचा किंवा लिव्हरचा आपला कर्करोग होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि याचं बिअरच्या आधी सेवनामुळे काय होतं, रेक्टमचा म्हणजेच याला मलाशयाचा कर्करोग होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट 6वा पॉईंट म्हणजे काही विषाणूमुळे सुद्धा कर्करोग होतो. या विषाणूंना ऑन्कोजेन असे म्हणतात. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, काही जे विषाणू असते, आपण जीवाणू पहिल्यांदा बघितलं, आपण रोग आणि रोग प्रकार, त्याची चिन्हे, त्याची लक्षणे हे बघितलं टॉपिक. त्याच्यानंतर जीवाणू बघितला, त्याच्यानंतर विषाणूपासून होणारे रोग. पण काही विषाणू असे असतात की त्याच्यापासून सुद्धा कर्करोग होऊ शकतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जीवाणूपासून होत नाही हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. प्रश्न तुम्हाला कसाही विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपला या ठिकाणी आपल्याला पॉईंट ह्या कव्हर झालेला आहे. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. उदाहरणार्थ कोणकोणत्या याच्यामध्ये विषाणूपासून मागच्या आपण लेक्चरमध्ये हेपेटायटिसचं आपण हे केलं होतं की हेपेटायटिस कव्हर केला होता की ABCD हा त्याचे जे प्रकार पडतात, ABCDE हे याचे 5 प्रकार पडतात, ठीक आहे. याच्यामध्ये 2 ABचं लस सापडली आणि Bची लस Dला चालते, त्याच्यामुळे Cला आणि Eला लस लागत नाही, आहे की नाही, हे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो असतो समजा A आणि D हा जो रोग आहे तो कशामुळे फैलतो, तो आपल्या समजा संपर्कामुळे फैलतो. आणि जे BCE आहे हे कशामुळे फैलतो, लैंगिक किंवा असुरक्षित जे संपर्क आल्यामुळे फैलतो. हे आपण मागच्या ठिकाणी कव्हर केलं होतं, ठीक आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय आहे की उदाहरण हेपेटायटिस B-C मुळे यकृताचा कर्करोग होतो. म्हणजे हे काय तर ABCD जो आपला समजा जो हेपेटायटिस आहे हे कशामुळे होतो, तो विषाणूमुळे. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. हेपेटायटिसचं आपण मागच्या लेक्चरमध्येच घेतलं होतं की हेपेटायटिस कशामुळे होतो, तो विषाणूमुळे. आणि BC मुळे यकृताचा कर्करोग होतो. जो हेपेटायटिस मधला जो BC आहे, ABCD पैकी काय आहे, BC या घटकामुळे काय होतो, तो यकृताचा जो आपल्या लिव्हरचा कॅन्सर आहे त्याच्यामुळे सुद्धा होतो, ठीक आहे. नेक्स्ट तसेच HIV मुळे काय होतो, कार्पोसिस सार्कोमा हा त्वचेचा कर्करोग होतो. तुम्हाला आता मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं की जे आपले समजा पेशी सेल्स जे किंवा त्वचेचा कर्करोग होतो त्याला काय आपण सार्कोमा म्हणतो, ठीक आहे. कार्पोसिस सार्कोमा असे म्हणतात, ठीक आहे. त्याला काय म्हणते, HIV मुळे काय होतं, कार्पोसिस सार्कोमा हा त्वचेचा कर्करोग. कशाचा कर्करोग आहे, तर सार्कोमा हा त्वचेचा कर्करोग आहे, हे ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे काय होतं, स्त्रियांमध्ये गर्भाशय ग्रीवा म्हणजेच सेर्विक्सचा याचा कर्करोग होतो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जो गर्भाशयामध्ये ग्रीवा असतो, गर्भाशय ग्रीवा म्हणलं जातं त्याला, तर त्याला काय म्हणतो, त्याच्या कशामुळे होतो, तर HPV या विषाणूमुळे व्हायरसमुळे म्हणजेच काय विषाणूमुळे हा कर्करोग होतो. या ठिकाणी तुम्ही हे म्हणजे 3 जे आहे समजा तुम्ही उदाहरणार्थ लक्षात ठेवू शकता या ठिकाणी. आता नेक्स्ट या ठिकाणी पॉईंट कव्हर करू आपण. दुसरं म्हणजेच काय, आता त्वचेचा आपण या ठिकाणी लक्षात ठेवू की त्वचेचा म्हणजे ऍक्च्युली या ठिकाणी परत याचे आणखी काही प्रकार पडतात, ते प्रकार सुद्धा तुम्हाला सांगून देतो. याच्यावरती समजा जर आलं तर प्रश्न तर तुम्हाला ते टॅकल करता येईल. याच्यामध्ये काय, त्वचेचा कर्करोग म्हणजेच काय, मेलॅनोमा. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं थोडं. तुम्ही आता मागच्या याच्यात थोडं एक स्लाइडमध्ये पाहून घ्या, जे लेक्चर आहे ते रिव्हर्स करू, तर तो पण लक्षात ठेवायचा भाग आणि हा पण लक्षात ठेवायचा. आपण थोडक्यात रिव्हिजनमध्ये घेऊच. ते त्वचेचा कर्करोग म्हणजेच काय होते, ते मेलॅनोमा. हाडांचे कर्करोग म्हणजेच काय होते, ऑस्टिओसार्कोमा, ठीक आहे. त्वचेचा कर्करोग म्हणजेच काय होते, मेलॅनोमा, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्वचेचा कर्करोग म्हणजेच काय, मेलॅनोमा. हाडांचा कर्करोग म्हणजेच काय, ऑस्टिओसार्कोमा, ठीक आहे. हे याला काय म्हणते, ऑस्टिओसार्कोमा. त्याच्यानंतर चरबीयुक्त उतीचा कर्करोग म्हणजेच काय, ॲडिपोस टिश्यूचा कर्करोग जर असला त्याला काय म्हणते, लायपोमा किंवा लायपोसार्कोमा असे म्हणतात, ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय तर चरबीयुक्त उती जे आपली चरबी असतात त्याचा जर कर्करोग झाला आपल्याला, ठीक आहे, त्याला ॲडिपोस टिश्यू म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, लायपोमा किंवा लायपोसार्कोमा असे म्हणतात, ठीक आहे, लायपोसार्कोमा. त्याच्यानंतर कास्ती म्हणजेच काय, जे आपले कास्ती असतात की जे आपले समजा जे हाडं असतात आणि आपली त्वचा हे असतात काय म्हणजे त्याला पकडून ठेवण्याचं काम करतात, त्याला कास्ती म्हणतो आपण. जर कास्तीचा जर कर्करोग झाला याला काय म्हणतो,
कॅन्ड्रोमा किंवा कॅन्ड्रोसार्कोमा असे म्हणतात, ठीक आहे. कॅन्ड्रोमा किंवा कॅन्ड्रोसार्कोमा असे म्हणतात. आता रक्तवाहिन्या जे समजा व्हेन्स असतात किंवा आपल्या आर्टरी असतात, त्याचा जर आपल्याला कर्करोग झाला त्याला काय म्हणते, अँजिओसार्कोमा म्हणतात, ठीक आहे. अँजिओसार्कोमा असे म्हणतात. आणि यकृताचा जर लिव्हरचा किंवा यकृताचा किंवा लिव्हरचा जर आपल्याला कॅन्सर जर झाला तर त्याला काय म्हणतो आपण, हेपिटोमा असे म्हणतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. हा चार्ट महत्त्वाचा आणि मागचा चार्ट महत्त्वाचा. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकते आरोग्य भरतीमध्ये, ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण. आता निदान कसं केलं जाते, कर्करोगाचं निदान कसं केलं जाते, ठीक आहे. या ठिकाणी कर्करोगाचे निदान कसे केले जाते, तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी ज्या अवयवाबद्दल शंका आहे तेथील अवयवाचा तुकडा काढून तेथील पेशीचा अभ्यास केला जातो, याला आपण बायोप्सी म्हणतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला सांगितलंय ईसीजी सिटी स्कॅन जे आपले समजा याच्यावरती लेक्चर झालेले आहे. एकाच लेक्चरमध्ये आपण ते 2 लेक्चर कव्हर केले होते, ठीक आहे. ते छोटे छोटे असल्यामुळे तुमचा वेळ वाचावा यासाठी त्याच्यात बायोप्सी आणि तुम्हाला बायोप्सी समजून सांगितलं. बायोप्सी म्हणजेच काय, की ज्या ठिकाणी समजा एखादी गाठ असेल तर ते गाठ असल्यामुळे काय डॉक्टरला शंका जर आली की हां ठीक आहे या ठिकाणी कॅन्सर असू शकते, तर त्या ठिकाणी ते गाठीचा एखादा तुकडा किंवा एखादा टिश्यू किंवा समजा त्या ठिकाणी एखादा असा छोटासा तुकडा काढला जाते आणि ते लॅबोरेटरीमध्ये आपल्याला याच्यासाठी टेस्टिंगसाठी पाठवले जाते. आणि ते जर टेस्टिंगसाठी तो पाठवण्याची जी क्रिया आहे, समजा छोटासा तुकडा काढून तो पाठवण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतो आपण, बायोप्सी म्हणतो, ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, बायोप्सी. हे काय त्याचे निदान करण्यासाठी एक चाचणी आहे, ठीक आहे. म्हणजे डायग्नोसिससाठी, ठीक आहे. डायग्नोसिससाठी याला आपण काय म्हणतो, डायग्नोसिस म्हणतो. आता उपचार म्हणजेच काय, याच्यावरती उपचार काय करायचे. आता हे ते बी आहे की कॅन्सरवर कोणकोणत्या पद्धतीचे उपचार केले जातात हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कॅन्सरवर जनरली आपण जनरल नॉलेजमधून लक्ष ठेवू शकतो किंवा आणखीन